Suhani and you are my friends. Today we will learn how to use is, am, are. Like, this is a book. These are the books. This is a mobile. These are the mobiles. That is a laptop. My mother is a teacher. He is a boy. She is a girl. Hi Suhani. Hi. You are late today. It is not good to be late. Oh, sorry teacher. नमस्कार मंडळी, तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्हाला क्लू तरी भेटलाच असेल सुहानीच्या बोलण्यावरून की आज आपण एम इज आर इंग्लिश मध्ये कसा यूज करायचा, आपण ते कुठल्या सब्जेक्ट सोबत यूज करतो ते अगदी सोप्या पद्धतीने समजणार आहोत. कारण आपण आपल्या चॅनल वरती नेहमी आपण आपल्या मातृभाषेतनं सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो. जर तुम्ही इंग्लिश मध्ये बिगिनर असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तुम्ही जर कन्फ्यूज होत असणार की एम कुठे यूज करायचा, इज कुठे यूज करायचा, आर कुठे यूज करायचा, तर आजच्या व्हिडिओ नंतर तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे. आणि जे फर्स्ट सेकंड थर्डची जी मुलं असतात तेही नेहमी कन्फ्यूज होत असतात. म्हणून हा व्हिडिओ मुलांना नक्की दाखवा, तुमच्यासोबत मुलांना बसवा आणि त्यांच्यासोबत लगेच प्रॅक्टिस सुद्धा करून घ्या. कारण आजच्या व्हिडिओमध्ये सुहानी आपल्याला फिल इन द ब्लँक्स करून दाखवणार आहे. तेच तुम्ही सेम तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकता नोट डाऊन करून. चला तर मग विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो आपण आयचा जो यूज आहे तो अगदी सिंपल आहे. आय सोबत आपण नेहमी काय करत असतो, एम यूज करत असतो. कारण आय हा काय असतो, स्पेशल असतो. हो, आय स्पेशल असतो. कारण आय म्हणजे आपण स्वतः, आणि आपण स्वतः काय असतो नेहमी स्पेशल. आपल्याला कधी कमी नाही, स्वतःला कधी कमी नाही समजायचं. म्हणून आपण स्पेशल आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला काही येत नसेल तर आपण ते शिकू शकतो, पण आपण कुणापेक्षा कमी नाही आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. तर आय सोबत नेहमी आपण एम चा यूज करत असतो. कारण आय मुलांनो, आय काय आहे, स्पेशल. त्याच्यानंतर आपण वळूया इज कडे. तर इज केव्हा यूज करतात सुहानी? सिंग्युलर. सिंग्युलर मीन्स सिंग्युलर नाउन मीन्स ओनली वन. म्हणजे जेव्हा फक्त एकच व्यक्ती असेल, एकच वस्तू असेल, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर तेव्हा आपण मात्र इज चा यूज करतो. जसे की ही इज, शी इज, इट इज, दिस इज अँड दॅट इज. आणि सिंग्युलर नाउन म्हणजे कुठलंही गर्ल, बॉय, स्कूल, असं काही, शॉप असं असेल सिंग्युलर नाउन तर त्याच्यासोबत सुद्धा आपण काय यूज करतो, इज यूज करतो. सो आहे की नाही सोपं? आपण उगाच घाबरत असतो. आता वळूया आपण आर कडे. तर आर केव्हा यूज करतो? प्लुरल नाउन म्हणजे मेनी. एकापेक्षा जर जास्त व्यक्ती असतील, जास्त वस्तू असतील तर तेव्हा आपण मात्र आर चा यूज करत असतो. जसे की यू आर अ बॉय, वी आर, यू आर बॉय, वी आर, दे आर, दीज आर अँड दोज आर. तर अशा पद्धतीने आपण इज, एम, आर चा यूज कुठे होतो ते बघितलं. आता आपण ते एक्झाम्पल्स थ्रू समजूया. तर अशा पद्धतीने आपण आय कुणासोबत यूज करायचा, इज कुणासोबत यूज करायचा आणि आर कुणासोबत यूज करायचा ते बघितलं. तुम्ही याचा लिहून काढू शकता, हे नोट करून घ्या किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता वळूया आपण एक्झाम्पल्स कडे. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस केली तेवढं आपल्याला लक्षात जास्त राहतं आणि आपल्याला ते डाऊट्स आपले क्लिअर होतात. चला तर मग आता आपल्याला सुहानी सांगेल की कुठं काय यूज करायचं, जे आता मी शिकवलंय त्याप्रमाणे. ओके, आर यू रेडी? येस. So I am a student. Next. I am in class 1. Very good. Next. She is a pretty girl. Very good. Is का यूज केला आपण?
कारण की ती एकटी आहे. सिंग्युलर नाउन आहे म्हणून. नेक्स्ट. ही इज अ पॉटर. व्हेरी गुड. सो आणि क्लास 1 मध्ये आहे आणि तिला हे फिल इन द ब्लँक्स तिला आता क्लिअर झालंय की एम इज आर कुठे यूज होत होते. तुमच्याही मुलांना क्लिअर झालंय का ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला नक्की विचारा. त्याचप्रमाणे तुम्ही मला इन्स्टावरती डायरेक्ट मेसेज करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामवरती फॉलो करावं लागेल. तिथे पण माझा आयडिया आहे शीतल द रीडर, तो सर्च करा आणि मला इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सो तुमचे डाऊट नक्की विचारा. चला तर मग पुढे बघूया. ही इज अ पॉटर. पॉटर काय करतो? ही मेक्स पॉट्स. पॉट्स. व्हेरी गुड. नेक्स्ट. इट इज अ न्यू कार. व्हेरी गुड. नेक्स्ट. रीड. रिया अँड सुहानी आर फ्रेंड्स. व्हेरी गुड. इथं 2 सब्जेक्ट आहेत, रिया अँड सुहानी, म्हणून आपण काय यूज केला? आर. कधी कधी आपण कन्फ्युज होत असतो आणि इथं इजच लावून देतो कारण आपण फक्त हे रीड करतो. पण कधी लक्षात ठेवायचं की हे 2 सब्जेक्ट्स आहेत म्हणजे ते प्लुरल नाउन झाले आणि म्हणून त्याच्यासोबत आपण आर यूज केला. नेक्स्ट. सुहानी. द ग्लास इज फुल ऑफ वॉटर. युअर शूज आर डर्टी. व्हेरी गुड. सुहानी रीडही छान करते आणि मी रीडिंग वरती सुद्धा खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायचं वाचायचं शिकत असतो. नेक्स्ट. यू आर अ लेझी बॉय. व्हेरी गुड. सो पुढे अजून आपण एक्झाम्पल्स बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुमचे इज एम आर चा अजून कुठला यूज होतो ते आपण आता नेक्स्ट बघणार आहोत. आता इथे नेहमी लक्षात ठेवायचंय की एम इज आर चे 2 यूज होतात. जसे की आपल्याला कुणाबद्दल काही माहिती सांगायची असेल तेव्हा सुद्धा आपण इज आर चा यूज करतो, एम इज आर चा यूज करत असतो. जसे की मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. ते माझे फ्रेंड्स आहेत. दे आर माय फ्रेंड्स. ती एक मुलगी आहे. शी इज अ गर्ल. तो एक मुलगा आहे. ही इज अ बॉय. तो शेतकरी आहे. ही इज अ फार्मर. ते माझे वडील आहेत. ही इज माय फादर. तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा सांगायचं असेल की हे ते आहेत ते तेव्हा सुद्धा आपण एम इज आर चा यूज करत असतो. जसे की ती नवी गाडी आहे. इट इज अ न्यू कार. दुकान उघडे आहे. द शॉप इज ओपन. अशा पद्धतीने. तर हा झाला फर्स्ट यूज. पण दुसरा जो यूज होतो तो आपण आता जी क्रिया करत आहोत, जसे की मी आता शिकवत आहे, तर तू कसं सांगशील? आय एम टीचिंग. आय एम टीचिंग नाव. तर अशा पद्धतीने जेव्हा क्रिया चालू आहे असं आपल्याला सांगायचं असेल, एखादं काम चालू आहे, तेव्हा आपण सुद्धा एम इज आर चा यूज करत असतो. जसे की मी लिहित आहे. आय एम रायटिंग. मी बोलत आहे. आय एम स्पीकिंग. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने यालाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सुद्धा म्हणत असतो. पण काय, मुलांना आपण टेन्स सांगितलं तर मुलं कन्फ्यूज होतील, म्हणून त्यांना आपण सोप्या पद्धतीने सांगू शकतो की सध्या जेव्हा आपण एखादं काम करत असतो, ते काम आता आपण बघत आहोत की ते काम चालू आहे, तेव्हा आपण यूज करतो एम इज आर चा. चला तर एक्झाम्पल्स थ्रू बघूया म्हणजे अजून समजेल. ओके, स्टार्ट. द बेबी इज लाफिंग. काय करतोय बेबी? हसतोय. What are you doing? म्हणजे तू काय करत आहे? सुहानीला बघून तुमची मुलं सुद्धा करतायत का ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. नेक्स्ट. आय एम मेकिंग टी फॉर यू. ओके, मीनिंग मीन्स मी तुझ्यासाठी चहा बनवते. व्हेरी गुड. नेक्स्ट. व्हॉट इज रिया डुईंग? व्हेरी गुड. मीन्स रिया काय करत आहे? रिया काय करत आहे? नेक्स्ट. शी इज वॉशिंग द कार.
कार धुते. कार धुते. इट इज रेनिंग आउटसाइड. म्हणजे बाहेर पाऊस पडतोय. नेक्स्ट. यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट. मीन्स तो एकदम चांगला दिसत आहे. स्मार्ट दिसतोय. सुहानी इज ऑल्सो लुकिंग स्मार्ट. नेक्स्ट. वी आर वेटिंग फॉर द बस. मीन्स आम्ही बस साठी इथं थांबलोय. बसची वाट बघतोय. नेक्स्ट. सुहानी इज वॉचिंग कार्टून मूवी. सुहानी इज वॉचिंग अ कार्टून मूवी. तर अशा पद्धतीने आपण इज एम आर चा यूज शिकलो. इज एम आर चा यूज आपण कुणाबद्दल जर आपल्याला माहिती द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा रूल्स सेम आहेत. आणि जेव्हा आपण काहीतरी काम चालू आहे तेव्हा जे बोलत असतो त्यासाठी सुद्धा रूल्स सेम आहेत. सिंग्युलर सोबत नेहमी इज यूज होईल आणि प्लुरल सोबत नेहमी आर यूज होईल आणि आय सोबत नेहमी एम यूज होईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून द्या. व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुमचे काही मत असेल, तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की विचारा. तसेच पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाइमावर भेटतील. व्हेरी गुड. आणि अजून तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू सांगू शकता. थँक्यू.